कोल्हापुरात ठाकरे गटाचा संताप, सचिन अहिरांविरोधात जोरदार निदर्शने. कोल्हापुरात शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन अहिर यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. अहिर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केल्यानंतर कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे. या पक्षांतराचा जाहीर निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी कोल्हापूरमधील ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र येत सचिन अहिर यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत. यावेळी कार्यकर्त्यांनी अहिर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपला तीव्र रोष व्यक्त केला आणि त्यांच्या निर्णयाचा कडाडून विरोध करण्यात आला. आज जर महाराष्ट्राचं राजकारण आपण जर बघितलं असेल तर एका वेगळ्या वळणावर महाराष्ट्राचं राजकारण निघालेलं आहे. आज शिंदेची सेना ही कुणाच तरी बाप चुरून कुणाच तरी चिन्ह सोडून उभं राहिलेली एक संघटना आहे आणि या संघटनेचं एकच धोरण आहे की दिल्लीतनं जो आदेश येतो त्या पद्धतीने एखादा आमदार फोडणे, खासदार फोडणे, त्यांना विकत घेणे. आज परवा राज ठाकरेंचं स्टेटमेंट जर तुम्ही बघितलं असेल तर आज विक्री चालू आहे आणि जर ही विक्री बंद करायची असेल तर आज आमच्यासारख्या शिवसैनिक जोवर रस्त्यावर उतरणार नाही आणि यांना दाखवणार नाही की तुमचं जे चाललेलं आहे हे सगळं बंद पडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सचिन अहिर यांनी अचानक पद्धतीने भूमिका बदलली, काय वाटतं? सचिन अहिर हा नालायक माणूस आहे. मुळातच या माणसाची लायकी नाही आहे. ह्या माणसाला 2019ला या माणसाचा प्रचंड मतांनी 24,000 मतांनी पराभव झाला. तरी सुद्धा पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी यांना पक्षात घेतलं, विधान परिषदेची उमेदवारी दिली आणि या लोकांना काय झालं पाहिजे तरी सुद्धा यांची भूक थांबलेली नाही. यांचं गद्दारी यांच्या रक्तात आहे. परवा संजय राऊतांनी सांगितले की ज्याचा आई आणि बाप एक नाही तो गद्दारी करणारच आहे आणि भविष्याच्या रस्त्यावर उतरून आम्ही या गद्दारांना मारण्याचा स्वस्त बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.